अरे लेकरा, इकडे तिकडे काय शोधतोयस? मी तुझ्या समोरच उभा आहे, फक्त तुझे डोळे संशयाने झाकलेले आहेत. हा व्हिडिओ तुझ्या समोर आलाय कारण तुझ्या आयुष्यातली अंधार यात्रा आता संपलीये. तू विचार करतोयस ना की सगळे रस्ते बंद झालेत, आता मी काय करू? अरे वेड्या, रस्ते बंद झालेत कारण तुला आता भरारी घ्यायची आहे. जमिनीवर चालणाऱ्यांना रस्त्यांची गरज असते, आभाळात उडणाऱ्या पाखरांना नाही. ज्यांनी तुला तुझ्या गरिबीवरून हिणवलं, ज्यांनी तुझ्या कष्टाची थट्टा केली, त्यांना आज मी उत्तर देणार आहे. तू फक्त शांत राहून माझा चमत्कार बघ. तुझ्या आयुष्यातल्या संकटांना तू दगड समजत होतास ना, पण मी त्या दगडांचा वापर करूनच तुझ्या यशाचा किल्ला बांधतोय. आता हे माझे नवीन आणि सामर्थ्यशाली शब्द तुझ्या मनात कोरून ठेव. पहिला शब्द आहे अभेद्य. आता तुझा विश्वास आणि तुझं यश अभेद्य असेल, त्याला कोणीही भेदू शकणार नाही. दुसरा शब्द आहे प्रवाह. तुझ्या आयुष्यात आता अडथळे नाही, तर सुखाचा अखंड प्रवाह वाहायला सुरुवात होईल. तिसरा शब्द आहे विजय. आजपर्यंत तू फक्त संघर्ष केलास, पण इथून पुढे तू फक्त विजय मिळवशील. आणि चौथा शब्द आहे साक्ष. संपूर्ण जग तुझ्या उत्कर्षाची साक्ष देईल आणि तुला नाव ठेवणाऱ्यांच्या मानाखाली झुकतील. तुला वाटतंय तू हरला आहेस, पण तुला माहीत नाही, मी तुझी शून्यातून विश्व निर्माण करण्याची तयारी करून घेतोय. तुझ्या श्वासावर आणि तुझ्या नशिबावर आता फक्त माझी मोहर उमटलेली आहे. तू ज्या कामासाठी आजवर धडपडत होतास, ते काम मी या क्षणाला पूर्णत्वास नेलं आहे. लोक तुझ्यावर जळतील, तुझ्यावर टीका करतील, पण ते तुझं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. कारण ज्याच्या डोक्यावर अक्कलकोटच्या राजाचा हात असतो, त्याला काळाचीही भीती नसते. उठ, हा विरक्तीचा विचार सोडून दे आणि वाघासारखी डरकाळी फोडून उभा राहा. तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात माझी शक्ती संचारली आहे, हे विसरू नकोस. आता जे होईल ते फक्त तुझ्या भल्यासाठीच असेल, कारण तुझा लगाम माझ्या हातात आहे. तुला खाली पाडण्यासाठी हजारो हात सरसावले तरी तुला उचलून धरण्यासाठी माझे 2 हात पुरेसे आहेत. घाबरू नकोस, डगमगू नकोस. तुझा काळ बदललाय, तुझं जग बदलतंय. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.